नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहलता लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण मस्त असा पौष्टिक पदार्थ करणार आहोत। तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हे नुसता पदार्थ खाऊ शकता। एक वेळ जेवला नाही तरी चालेल, पण हा पदार्थ खाऊ शकता तुम्ही नुसता। तर आज आपण मस्त असं मुगाचं मस्त अशी कोशिंबीर बनवणार आहोत। त्याला मोड आलेली आहे मुगाला, आणि छान इथे मी शेंगदाणे भिजवून छान मूग आणि शेंगदाणे जर अशी गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं उकळून घेतलेले आहेत। कधी पण असे आपण जेव्हा कडधान्य घेतो त्यांना मोड आणतो, त्याच्यानंतर आपण ते कच्चे खायचे नाही, त्याचा त्रास होऊ शकतो। म्हणून थोडंसं गरम पाण्यामधून 5 मिनिटं छान मी त्यांना वाफवून घेतलेलं आहे दोन्हींना पण, शेंगदाणे आणि मूग। शेंगदाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते, किंवा तुम्ही 1 तासभर भिजत ठेवा। शेंगदाणे आणि मूग छान एकाच भांड्यामध्ये छान असे उकडून घ्या 5-1 मिनिटं। तर मी हे छान असे उकडून घेतलेले आहे। याला काही प्रमाण वगैरे नाही, तुमच्या आवडीनुसार घालायचंय। तर इथे मी आता शेंगदाणे आणि मूग घातलेले आहेत मोडाचे मस्त। हे तुमच्या आवडीवर तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घालू शकता। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कांदा घालायचा आहे। इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडंसं गाजर घालायचं आहे। छान मस्त आपण कोशिंबिरीचा एक प्रकार करणार आहोत। हा पोटभरीचा पण आहे। इथे आता मी काकडी मस्त चिरून घेतलेली आहे बारीक, ती काकडी घालणार आहोत आपण। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो घेतलेला आहे। हे सगळं आपल्या अंदाजानुसार घ्यायचं, खूप असं घ्यायचं नाहीये। आपल्या घरात किती माणसं आहे त्याप्रमाणे तेवढं वाढवायचं। ही भरपूर आपण थोडे थोडे पदार्थ टाकतो तर हे भरपूर होतं। इथे मी कांदा वगैरे सगळं घातलेलं आहे। इथे सिमला मिरची घालते मी। इथे मिरची साधी मिरची घातलेली आहे, ती तुमच्या किती तिखट हवंय त्याप्रमाणे घालायची तुम्हाला। हे जर आपण मिक्स करून घेऊया। खूप सोपी आहे करायला, तुम्ही अशी डाएट मधून पण खाऊ शकता ही कोशिंबीर। आता ह्याच्यातच आपल्याला थोडंसं काळं मीठ घालायचं आहे। छान असं काळं मीठ घालायचंय चवीनुसार। मी 1 पाव चमचा घातले, त्यात तुम्ही बघायचं की किती आपल्याला मीठ हवंय अजून। त्याच्यानंतर आपल्याला इथे भाजलेली जिरापूड घालायची आहे, थोडीशी भाजून घेतलेली जिरापूड घालायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला थोडासा चाट मसाला घालायचा आहे, थोडासा पाव चमचा चाट मसाला घालायचा, त्यामुळे चव फार छान येते। मी थोडासा चाट मसाला घातलेला आहे इथे। आणि आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची याच्यात। हे छान हलवून घेऊया आपण। तुम्ही चव घेऊन बघायची की किती खारट अळणी झालंय त्याप्रमाणे। आता इथे फक्त आपल्याला लिंबाचा रस पिळायचा आहे, आपण दह्याचा वापर नाही करणार आहे, लिंबू घालणार आहे। मस्त आता छान असं तुम्ही सी विटामिन असतं लिंबामध्ये, तर आपण दह्याचा वापर नाही करणार आहे, लिंबू घालणार आहे याच्यामध्ये। छान मी असा लिंबाचा रस घातलेला आहे, एक अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा। याच्यात बी जाता कामा नाही तर मग ते कडू कडू लागतं। याच्यात छान आपण असं मस्तपैकी लिंबाचा रस पण घातलेला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर वरून तुम्ही जिरं आणि तूप घालून थोडंसं जिरं आणि हिंगाची फोडणी देऊ शकता। मी आता असंच ठेवणार आहे, मी असं काही करणार नाही याला आपण डाएट बनवून पण आपण असंच खाऊ शकतो। मस्त असं पोटभरीचं आहे। याच्यात हवी तर आपण थोडीशी साखर पण घालूया। मी थोडीशी साखर घालते त्याच्यामध्ये, म्हणजे आपली तयार। थोडी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर घाला, नाही तर नका घालू। आता ही आपली तयार आहे। आता आपण दुसरा प्रकार एक बुंदीचं रायतं पण बघणार आहोत झटपट। आता ही आपली कोशिंबीर खाण्यासाठी तयार झालेली आहे, आणि आता आपण मस्तपैकी बुंदीचं रायतं पण बघणार आहोत। हे बघा मैत्रिणींनो, आता आपण बघणार आहोत बुंदीचं रायतं। ते पण झटपट आहे। मी अर्धी वाटी दही घेतले, ते चांगलं फेटून घेतले। बघा तुम्ही असं जराशी फेटून घेतलंय। तुम्हाला फार पातळ करायचं नाही, फार घट्ट करायचं नाहीये आपल्याला। आणखीन थोडंसं आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायला लागेल, थोडं मला घट्ट वाटते। तर मी अर्धी वाटी घेतलेली आहे, तुम्हाला जास्त करायचं तर तुम्ही जास्त घेऊ शकता। तर मी ही अर्धी वाटी याच्यात घालते, कारण बुंदी नंतर आपलं दही शोषून घेणार आहे, त्यामुळे आयत्या वेळेस आपल्याला हे करायचं आहे। दही छान आपण फेटून घेतलेलं आहे। याच्यामध्येच आपल्याला थोडंसं भाजलेली जिरापूड घालायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला थोडासा चाट मसाला घालायचा आहे,
चाट मसाला घातलेला आहे मी त्याच्यामध्ये. थोडंसं आपल्याला लाल तिखट घालायचंय. हा रायता पण झटपट होतो आपला पटापट. त्याच्यानंतर तुम्हाला इथे थोडी कोथिंबीर घालायची आहे. इथे आपण काळं मीठ घालणार आहोत थोडंसं चवीनुसार. आता आपल्याला लगेच बुंदी घालून घ्यायची आहे. इथे मी अर्धी वाटी घेतलेली आहे बुंदी. आणि ही बुंदी तेलकट नाहीये, छान बुंदी आहे. त्याच्यामुळे याला धुवायची काही गरज नाही. तर काही ठिकाणी असे बुंदी धुतात आणि मग याच्यात घालण्याची काही गरज नाहीये आपल्याला. ह्याला तुम्ही पाहिजे तर तूप घालून जिऱ्याची फोडणी देऊ शकता, हिंग घालून. पण मी आज असंच ठेवणार आहे, तेलाचा वापर नाही केलेला. हे आपलं तयार झालेलं आहे. याच्यात आपण आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. आपले झटपट अशी बुंदी रायता तयार झालेला आहे. थोडंसं आपण लाल तिखट घालूया याच्यामध्ये, म्हणजे छान होईल. पहिल्या याच्यात आपण लिंबू वगैरे पिळवतो, याच्यामध्ये आपण तसं काही करणार नाही. इथे आपण छान दह्याचा वापर केलेला आहे. बघा आपलं छान असं रायतं तयार झालेलं आहे. हे बघा मस्त असं रायतं तयार झालेलं आहे. थंडगार असं करून खायचंय आपल्याला फ्रीजमध्ये. हे आता फ्रीजमध्ये थंडगार करून खायचंय आपल्याला जेवणासोबत. मी थोडं सांगायला विसरले, याच्यामध्ये थोडीशी आपल्याला साखर पण घालायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर नका घालू. मी थोडीशी घातलेली आहे साखर. आणि आता हे मी फ्रीजमध्ये मस्तपैकी थंडगार व्हायला ठेवते. आहा, आपले बघा सुंदर असं रायतं तयार झालेलं आहे बुंदीचं झटपट. आणि मस्त अशी कोशिंबीर तयार झालेली आहे पोटभरीची. तुम्ही एक वेळ जेवला नाही तरी चालेल. डाएटसाठी ही कोशिंबीर खूप छान आहे मुगाची. तर तुम्ही ही मुगाची कोशिंबीर पोटभरीची आहे. तुम्ही अशी नुसती एक बाउल करून खाल्ली तरी पोट भरतं. याच्यामध्ये मूग आहे, उकडलेले शेंगदाणे आहेत, त्याच्यानंतर गाजर आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, चाट मसाला आहे, सगळं आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. लिंबू आहे. त्यामुळे ही पोटभरीची आहे. तुम्ही एका जेवणामध्ये ही खाऊ शकता आणि डाएट पण होईल. याच्यामध्ये आपण तेल घातलेलं नाहीये. आणि ही तुम्ही रायता केलेला आहे, हा तुम्ही कशाबरोबर खा, नुसता चपाती बरोबर खा, कशाबरोबर पण खा. हा सुद्धा बुंदी रायता थंड असा खूप सुंदर लागतो. मग नक्की करून बघा. मी खाऊन बघते थोडीशी. आहा, खूप मस्त झालेली आहे. आपल्या दोन्ही रेसिपी खूप छान झालेल्या आहे. तुम्ही नक्की करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. स्नेहला तर लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबायला विसरू नका. आणि मैत्रिणींनो कसं झालंय नक्की मला सांगा. तुमच्याकडे काही चांगल्या रेसिपी असेल किंवा याच्यात काही बदल करायचा असेल तर मला नक्की सांगा. मी याच्यात तेलाची फोडणी दिलेली नाहीये. असंच आपण खाणार आहोत. कधी पण कडधान्य मोड आलेले थोडेसे वाफवून घ्यायचे, म्हणजे पोटाला त्रास होत नाही. तर तुम्हाला आवडले असतील नक्की. हे आजच्या डिश खूप छान झालेलं आहे आणि नक्की करून बघा. बाय बाय.